बसमध्ये एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याने या कर्मचाऱ्याचा कसा मृत्यू झालेला आहे पहा। दत्ता अंबलकर असं कर्मचाऱ्याचे नाव आहे। ही घटना रविवारी दिनांक 26 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। दत्ता अंबलकर हे गेल्या 10 वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते। गत महिन्यापूर्वी एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याच्या कारणावरून अंबलकर यांना निलंबित करण्यात आलं होतं। यामुळे वाहक अंबलकर हे तणावात होते। यानंतर ते 12 जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते। अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती। 26 जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतात येत शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। ही बाब त्यांचे वडील सकाळी शेतात गेल्यावर उघडकीस झाली। तर प्रवाशाने तिकीट न काढता प्रवास केला, यामध्ये सर्वस्व जबाबदार वाचकास धरून त्याला निलंबित करणे ही महामंडळाची चुकीची सिस्टीम असून यामुळे माझ्या भावावर जीवनयात्रा संपवण्याची वेळ आल्याचं मयत दत्ता अंबलकर यांच्या भावाने म्हटलेलं आहे। त्यानंतर नातेवाईकांची समजूत काढून कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेऊन चिंचाळा येथे दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान अंबलकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। खरोखरच त्यांना वॉर्निंग द्यायला पाहिजे होती किंवा त्यांना दंड ठोठावला पाहिजे होता, परंतु निलंबित करण्यासारखं कारण काय होतं असंही अनेकांचं मत येत आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।